नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने घोंगडी बैठकाच्या माध्यमातून शहरात परिवर्तन। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकरांची वारी गावच्या पारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून 20 शहरात घोंगडी बैठकांचे आयोजन केले जात आहे। या धर्तीवर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी सेलचे राज्याचे अध्यक्ष राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहरात डॉक्टर मंगेश आमले यांच्या सहकार्याने विविध बैठका आयोजित केल्या जात आहेत। या बैठकीमध्ये जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्य सचिव रमेश जाधव व प्रकाश चव्हाण हे प्रवक्ते करत आहेत। नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा क्षेत्रात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टर मंगेश आमले यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले। शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने शिवशाहू फुले आंबेडकरांची वारी गावाच्या पारी या कार्यक्रमाअंतर्गत या नवी मुंबईमध्ये आम्ही घोंगडी बैठकांचे आयोजन करत होतो। घोंगडी बैठकांचं आयोजन करण्यामागे जी प्रेरणा आहे ती या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारातून आलेली आहे। त्याचसोबत या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन करून ही जबाबदारी आमचे जे दुसरे नेते आहेत ओबीसी सेलचे अध्यक्ष राजापूरकर साहेब यांच्या खांद्यावर सोपवली आणि या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज आम्ही या नवी मुंबई शहरामध्ये घोंगडी बैठकांचं आयोजन करतो आहे। संविधान वाचवणं हा खरा तर या घोंगडी बैठकांचा उद्देश आहे। युवकांचे रोजगाराचे प्रश्न असतील, महिला सुरक्षेचे प्रश्न असतील, शेतकरी, कष्टकरी आणि अगदी सुशिक्षित लोकांचे जे वेगवेगळे प्रश्न या शहराशी निगडीत आहेत ते सगळे आम्ही या घोंगडी बैठकांमधून मांडतोय आणि ही घोंगडी बैठक फक्त एकतर्फी न होता द्वितर्फी होते, ज्याच्यामध्ये आम्ही आमचे विचार तर मांडतोयच, त्याचसोबत समाजाचे विचार देखील आम्ही ऐकून घेतोय। म्हणजे दोन तर्फा डायलॉग आम्ही त्यांच्याशी करतोय, संवाद होतोय। आणि हा संवाद होत असताना गेल्या आजच्या 4थ्या दिवसामध्ये साधारणतः 6,500 पेक्षा जास्त लोकांना आम्ही या संवादामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि त्यांचे वेगवेगळे प्रश्न जाणून घेतले। हा खरा तर घोंगडी बैठकीचा उद्देश आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेले 4 दिवस झालं नवी मुंबई जिल्ह्यामध्ये माझे मित्र प्रकाश चव्हाण आणि मी स्वतः या जिल्ह्यामध्ये घोंगडी बैठकीचं आयोजन घेण्याचं ठरवलं आणि हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ओबीसी सेलच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये राज्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राजापूरे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये नवी मुंबईची पूर्णतः जबाबदारी ही डॉक्टर मंगेश आमले साहेबांकडं होती आणि ती अतिशय 4 दिवस आम्ही पाहिलं चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी पार पाडलेली आहे। घोंगडी बैठक म्हणजे काय हे शहरी भागामध्ये हा नवीन शब्द आहे। घोंगडी बैठक म्हणजे की जसं आपण गावामध्ये आपल्या पारावरती बसून 4 लोकांना आपण एकत्र करतो, मंदिरामध्ये 4 लोकांना एकत्र करतो, अनेक ठिकाणी बौद्ध विहार असतील, आपला गावचा शेतमाळा असेल, अशा ठिकाणी आपण 4 किंवा 4पेक्षा अधिक लोकांना एकत्र करून चर्चासत्र चालू करतो। ज्याप्रमाणे आपली कम्युनिकेशन लोकांशी व्हावं आणि गावागावात जाऊन आपण बैठक घेतो, त्या बैठकीलाच स्वरूप आहे हे घोंगडी बैठकीचं स्वरूप। मी घोंगडी बैठकीला टायमिंग नसते। घोंगडी बैठक ही सकाळी चालू होते, दुपारी होते, रात्री 9-10ला पण होते। मग ते कसं आहे की आपापल्या परीने आपल्याला थंड वारा लागू नये
एक आडूसा आपल्याला आगाध ऊब निर्माण व्हावी आणि त्या प्रकारे जसं धनगर समाजामध्ये एक घोंगडी घेऊन फिरत असतात, तर त्याच घोंगडीचं स्वरूप फक्त बैठकीमध्ये निर्माण केलं आणि ते घोंगडी खांद्यावर दिसल्यानंतर लोकांना असं वाटतं की या ठिकाणी काहीतरी विषय चालू आहे आणि त्या विषयाला धरून घोंगडी बैठकीचं आयोजन या प्रत्येक गावोगावी जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जवळजवळ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार असतील अशा ठिकाणी हा कार्यक्रम राबवलेला आहे। याचा पहिला टप्पा अतिशय व्यवस्थित पूर्णपणे चांगला पार झाला आणि हा दुसरा टप्पा चालू आहे। दुसरा टप्पा आज संपतोय आणि उद्यापासून परत तिसरी फेरी या ठिकाणी लोकांची मागणी आहे असल्यामुळं आम्ही ही थांबवत नाही आहे। लोकांच्या मागणीमुळे ही तिसरी फेरी आम्ही परत मंगेसाहेब आपण पुढे चालू करतो आहे। हो सर, तर आजच्या दिवशी आपण एक समता सभाचं नियोजन आहे दुसऱ्या टप्प्याचं घेऊन आपण याचा पत्रकार परिषद आपण या ठिकाणी घेतो आहे आणि याचं असं आहे की शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहेत आणि पवारसाहेब ज्याप्रमाणे लोकांना आज गेले 50 वर्ष राजकारणामध्ये जसं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची भूमिका होती की 80% राजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, अशा प्रकारची जी भावना आहे ही भावना आणि शाहू फुले आंबेडकरांची वारी आणि गावाच्या पारी अशा प्रकारची एक म्हण तयार करून सर्वसाधारण लोकांपर्यंत, सर्वसाधारण जनतेपर्यंत हे पोचावे, त्यांचे विचार पोचावे। महाराष्ट्रामध्ये आपला हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, हा स्वाभिमानी महाराष्ट्र जिवंत राहावा यासाठी या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत साहेबांचे विचार, थोर संतांचे, पुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहेबांनी अशा प्रकारचं हे सगळं आयोजन केलेलं आहे आणि या निमित्त अतिशय चांगला प्रतिसाद यामध्ये भेटतो आहे आणि साहेबांनी गेली 50 वर्षापासून काही कामं केलेले आहेत। साहेब कधी सांगत नाही की मी हे केलं, मी ते केलं। साहेबांचा फार मोठा इतिहास आहे, आपण सांगाल तेवढं कमीच आहे। साहेबांनी संरक्षण मंत्री असताना काय केलं, कृषी मंत्री असताना काय केलं, आज कृषी मंत्री कोण आहे आपल्याला माहिती नाही आहे, परंतु कृषी मंत्री कोण आहे आजही आपण म्हणतो की शरदचंद्रजी पवार साहेबच आहेत। मग त्यावेळेस साहेबांनी काय निर्णय घेतले, महिलांसाठी कसं आरक्षण घेतलं, 33% आरक्षणावरनं साहेब 50% आरक्षणामध्ये गेले। महिलेला आपल्या बापाचा, मुलीला आपला बापाच्या हक्कामध्ये कसं कन्वर्ट केलं आणि कसा कायदा बनवून घेतला। आज तुम्ही एका बहिणीला 1,500 रुपये देताय आणि 1,500 रुपयामध्ये तुम्ही नातं विकत घेताय। 1,500 रुपये नातं विकत घेण्यात बहिणी आमच्या अशा वेड्या राहिलेल्या नाही आहेत। त्याच्यामुळं हा पोरखेळ चालला आहे शासनाचा किंवा प्रशासनाचा, तर हा कुठंतरी ह्यांनी थांबवला पाहिजे आणि जे काय संविधानामध्ये आहे, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे याच्यामध्ये आपले विचार मांडण्याची ताकद आपल्याला दिलेलं आहे, आपला जगण्याचा हक्क आपल्याला दिलेला आहे, तर हा कोणतरी हक्क आपला छिनून घेण्याचा कोणतरी प्रयत्न करतो आहे आणि म्हणून आजचं भाजप सरकार आहे आपकी बार 400 पार। कशासाठी हे तुम्हाला पाहिजे, म्हणजे आपलं संविधान आहे, हे आरक्षण आहे, आपण गोरगरीब जनता आज शिक्षण घेतो आहे त्याच्यावरती, म्हणजे आमची उद्या मुलाबाळं सगळे रस्त्यावरती आणून हे संविधान संपवण्याच्या विचारामध्ये तुम्ही राहिला आहात आणि तुम्हाला आज हिटलरशाही या देशामध्ये आणायची आहे, तर हिटलरशाही आपण आणू देणार नाही अशा प्रकारचं आपलं पाऊल आहे आणि नक्कीच लोकांना आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवीन चेहरे लोकांना आता दिसले पाहिजेत। प्रकाश रामचंद्र चव्हाण हा जो आमचा 151 बेलापूर मतदारसंघामधला दुसरा टप्पा आहे तो 4 दिवसापूर्वी आमचा सुरू झाला। त्याच्या अगोदरचा पहिला टप्पा 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत आम्ही केला गंगाखेडमध्ये आणि हा टप्पा करत असताना आम्हाला अक्षरशः लोकांकडनं चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जे आहेत ते विचार आम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला। गेल्या 50 वर्षामध्ये पवारसाहेबांनी कशा पद्धतीमध्ये पुरोगामी विचार घेऊन लोकांशी संपर्क साधला